पुण्यातील गंगाधाम परिसरात आई माता मंदिराजवळ घडलेली केमिकल गॅस गळतीची घटना काही क्षणांसाठी संपूर्ण शहरासाठी धोक्याची घंटा ठरली। मध्यरात्रीच्या सुमारास अचानक हवेत एक तीव्र आणि असह्य वास पसरू लागला, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यात जळजळ आणि घशात खवखव जाणवू लागली। सुरुवातीला लोकांना नेमकं काय घडले हे समजत नव्हतं, पण काही मिनिटांतच परिस्थिती गंभीर बनली आणि नागरिक घाबरून घराबाहेर पडू लागले। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र। तपासात समोर आलं की जवळच असलेल्या एका बंद पडलेल्या केमिकल स्टोरेज युनिटमधून टाकीतून क्लोरीन गॅसची गळती झाली होती। हा क्लोरीन गॅस अत्यंत धोकादायक असून तो थेट श्वसन संस्थेवर परिणाम करतो आणि जास्त प्रमाणात संपर्क आल्यास जीवघेणाही ठरू शकतो। या घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि विशेष सुरक्षा उपकरणे म्हणजेच BA-7 ब्रीथिंग ऑपरेटर्स परिधान करून जवानांना रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। त्यांनी सर्वप्रथम परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आणि गळतीच्या स्रोताचा शोध घेतला। या दरम्यान एकूण 17 नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवला। त्यापैकी 14 जणांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयाद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आलं। काही अग्निशमन दलाच्या जवानांनाही गॅसचा परिणाम जाणवला, मात्र सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नंतर देण्यात आली। या संपूर्ण ऑपरेशन दरम्यान अग्निशमन दलाने गळती होत असलेली टाकी शोधून ती नियंत्रित केली आणि काही वेळातच परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आणली। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। ही घटना अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करते। बंद पडलेल्या केमिकल युनिटमध्ये अजूनही धोकादायक रसायनांचा साठा का ठेवण्यात आला होता? त्याची नियमित तपासणी का झाली नाही आणि सुरक्षा नियमांचे पालन का करण्यात आले नाही? कारण अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते। क्लोरीन गॅस हा औद्योगिक वापरासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जात असला तरी त्याची साठवण आणि देखभाल अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते, अन्यथा तो हवेत पसरल्यास मोठ्या प्रमाणावर आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो। या घटनेने हे स्पष्ट केलं की शहरात अजूनही अशा अनेक ठिकाणी संभाव्य धोके लपलेले असू शकतात आणि प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। सुदैवाने पुणे अग्निशमन दलाच्या तातडीच्या आणि धाडसी कारवाईमुळे ही घटना मोठ्या आपत्तीमध्ये रूपांतर होण्यापासून रोखली गेली। मात्र ही घटना सर्वांसाठी एक इशारा आहे की भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक कडक सुरक्षा उपाययोजना आणि नियमित तपासणी आवश्यक आहे। तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।